या जिल्हा परिषद गटातले माझ्यावरती सातत्यानं प्रेम करणारे माझे ज्येष्ठ नागरिक, युवक बांधव आणि माझ्या लाडक्या बहिणी, या विराट सभेला खास उपस्थित असलेले आमचे पत्रकार बांधव, खरं तर परवा ठरलेलं होतं की 7 वाजता आपली सभा चालू करायची, परंतु पलीकडल्याही जिल्हा परिषद गटामध्ये आपल्या 3 सीटा उभ्या आहेत, त्या ठिकाणी थोडा वेळ देणं गरजेचं होतं आणि त्या ठिकाणी विराट अशी रॅली ओगलेवाडीमध्ये कार्यकर्त्यांनी काढलेली होती. त्या रॅलीला मला थांबणं गरजेचं होतं. त्यामुळे मला येता येता जवळपास 8 वाजल्याने सभेला उशीर झाला. खरं तर माझं मन भारावून येतं की या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांना बोलायचं होतं, आपलं मन मोकळं करायचं होतं, परंतु बऱ्याच जणांना मला थांबवावं लागलं. मी सगळ्यांची मनापासूनची दिलगिरी व्यक्त करतो. निश्चितपणे रामकृष्ण वेताळ या कराड तालुक्यातल्या कराड उत्तर मधल्या प्रत्येक कार्यकर्त्याला मन मोकळं करण्याची वेळ आपल्याला आणून देईल. खरं तर आपल्या व्यासपीठावरच्या अनेक वक्त्यांनी घडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या इलेक्शनच्या निमित्तानं घडलेल्या घटनांचा ओहापोह केलेला. परंतु मी सिद्धनाथाच्या समोर बोलतोय. सिद्धनाथ हे आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत आहे. मी सिद्धनाथाची शपथ घेऊन सांगतोय की मी माझ्या आयुष्यामध्ये कधीही खोटं बोलत नाही. माझ्या आई वडिलांनी कधीही मला खोटं बोलायला शिकवलेलं नाही. परंतु राजकारणामध्ये एखाद्या व्यक्तीवरती अन्याय करावा आणि आपण सहन करावा, त्याला एक परिसीमा असते. गेल्या 23 वर्षामध्ये मी मनाला विचारलं, मी कधीही मला काही मागितलेलं नव्हतं. मी स्वतःसाठी काहीच केलेलं नाही. ज्यावेळेला समाजाची भावना असते, कार्यकर्त्यांची भावना असते, त्यावेळेला मी मी मागणी केली आणि काही लोकांनी जाणीवपूर्वक स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या बगल बच्च्यांसाठी माझ्यासारख्या आणि माझ्या बरोबर असणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांना चिरडण्याची भूमिका घेतली. परंतु तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कराड तालुक्याची जनता ही स्वाभिमानी जनता आहे. ही स्वाभिमानी जनता कधीही कुणाच्या समोर झुकलेली नाही. ही जनता स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्यावर तर प्रेम करणारी जनता आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी या कराड तालुक्याला, सातारा जिल्ह्याला, महाराष्ट्राला दिशा दिली. त्यांच्या नेतृत्वानं अनेक महाराष्ट्रामध्ये लोक घडली आणि या तालुक्यावरती काही विघ्न संतुष्ट लोक अन्याय करतात. मी खरंच 2 दिवस स्तब्ध होतो. 2 दिवसामध्ये अनेक कार्यकर्ते आले, अनेक लोक आले. अहो तुम्ही गप्प काय? परंतु मी छातीटोक सांगतो, माझ्या डोळ्यात कधीच पाणी आलं. मी मनामध्ये ठरवलं होतं, ज्यावेळेला अन्याय होतो ना त्यावेळेला कधी रडायचं नसतं. महागावकर बुवांनी सांगितलं, अन्याय झाला तरी पण लढायचं असतं. इथं बसलेल्या सगळ्या जनतेने मला शिकवलं, माझ्या कार्यकर्त्यांनी शिकवलं. भाऊ तुम्ही गप बसून चालणार नाही. कराड तालुक्याचा स्वाभिमान दुखावला जातोय. कराड तालुक्यातल्या कार्यकर्त्यांची गळचेपी केली जाते.
तुमच्यासारखा एक खंबीर नेता जर गप बसला तर भविष्याच्या काळामध्ये कराड तालुक्याचं नेतृत्व संपेल. म्हणून निर्णय केला, काही झालं तरी चालेल, परंतु जेवढं जमेल तेवढ्या जिल्हा परिषद गटामध्ये उमेदवारी उभा करायच्या आणि तुमच्या ताकदीवरती अनेक जिल्हा परिषद गटामध्ये आपण उमेदवार अपक्ष म्हणून उभे केले. त्यामध्ये कोपड जिल्हा परिषद गट असेल, पलीकडं सैदापूर जिल्हा परिषद गट असेल, मसूर जिल्हा परिषद गट असेल, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये या स्वाभिमानी कार्यकर्त्यांचे उमेदवार उभे केले. अनेक वादळ निर्माण झालं की समोरच्याच्या छातीमध्ये धडकी भरायला लागली आणि समोरचे काही बोलायला लागले, परंतु आम्ही स्वाभिमानी कार्यकर्ते, आम्ही डगमगणार नाही, आम्ही घाबरणार नाही, आम्ही अन्यायाला स्वाभिमानानं संघर्ष करून पुढे जाऊ. मी जीवनामध्ये सामान्य माणसाला देव माणूस म्हणून मी काम करतो. माझ्या बरोबर असणारे सगळे कार्यकर्ते सामान्य माणसाला देव म्हणून काम करतात आणि तुम्ही सामान्य माणसाला, सामान्य कार्यकर्त्याला चिरडण्याचं काम करता. म्हणून हा जनसागर या ठिकाणी कोपरडे नगरीमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर दिसतोय. काय असतं अपक्ष? लोक म्हणायचे अपक्षाला कोण मतदान करत, परंतु आजचा जनसागर बघितल्यावरती आमच्या सगळ्यांचं मन भारावून गेलेलं आहे. मला सांगायचं ठासून या कराड तालुक्यावरती अन्याय करणारा अजून जन्माला यायचा. तुम्ही कटकारस्थान केलं, आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांना बाजूला केलं. पण हा लोकशाहीचा उत्सव आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला उत्सव निर्माण साजरा करण्याचा लोकशाहीनं बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिलेला आहे. आणि या लोकशाहीच्या उत्सवामध्ये लोकशाहीच्या मार्गाने आम्ही निवडणुका लढतोय. परंतु 4 दिवसामध्ये अनेक लोक काहीही बोलत आहेत. खोटं बोलण्याला परिसीमा असते. आम्ही व्यासपीठावरची मंडळी सिद्धनाच्या समोर बोलतोय, आम्ही कधीही कुणाशी खोटं बोलत नाही आणि माझ्या जनतेशी कधीच खोटं बोलणार नाही. माझ्यासारखा कार्यकर्ता रात्रंदिवस लोकांच्यासाठी मेहनत करतो. हा समोर बसलेला माझा परिवार आहे, त्या परिवारासाठी मी काम करतो. मला कशाची अपेक्षा नाही, मी कुणालाही काही मागत नाही. पद प्रतिष्ठेचे सगळ्याला हाव असते. मी तुम्हाला दाव्यानं सांगतो, जिल्हा परिषदचा माझ्या घरामध्ये उमेदवार निवडून आला किंवा जिल्हा परिषद सदस्य झाला आणि रामकृष्ण वेताची ओळख निर्माण होते असं काही नाही. मी तळागाळातल्या अनेक लोकांच्या पर्यंत पोहोचलेला आहे, अनेक कार्यकर्त्यांच्या पर्यंत पोहोचलेला आहे. मी कामातनं माझं नाव निर्माण केलेलं आहे. मित्र, माझी सगळ्यांना विनंती आहे, ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीवरती अन्याय होतो ना त्यावेळेला अशी तुमच्यासारखी देव दुर्लभ कार्यकर्ते, देव दुर्लभ मंडळी पेटून उठते आणि अन्याय करणाऱ्याला निश्चितपणे धडा शिकवते. काही लोक म्हणली अपक्ष निवडून विकास कुठला करणार? अहो, विकास काय करायचा असतो ते मला निश्चितपणे माहिती. या गावामध्ये मी कुठल्याही संविधानिक पदावर नसताना सुद्धा अनेक ठिकाणी निधी दिलेला आहे. मी कधी माझी वाहवा करून घेतलेली नाही. समोर इथंच मला माहित आहे, मी तात्या तुम्ही होता भूमिपूजनाला, इथंच त्या डेअरीच्या समोर आपण कॉन्क्रीटचा रोड केला. अनेक काम आहे. मी रस्ते, गटर, नाले आणि
लाईट एवढ्या पुरता मर्यादित पुढारी नाही. मी सामाजिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक, धार्मिक कामामध्ये भाग घेणारा कार्यकर्ता. अनेक समाजाची या ठिकाणी लोक आहेत. कुठल्याही समाजाचा एखादा व्यक्ती माझ्याकडे आला, कधी मी मोकळ्या हाताने मागे पाठवून दिलेलं नाही. भारत असं राष्ट्र आहे. या राष्ट्रामध्ये अनेक जाती धर्माची लोक राहतात आणि स्वाभिमानाने राहतात. आम्ही फक्त देव, देश आणि धर्मासाठी काम करणारे कार्यकर्ते. कधी स्वार्थासाठी काम करत नाही, कधीही स्वतःचं पोट भरण्यासाठी राजकारण करत नाही. परंतु जे घडलं ते निश्चितपणे चुकीचं घडलं आणि घडलेल्याची सबक शिकवण्याची वेळ आपल्या सगळ्यांच्या समोर आलेली आहे. मित्र, आपण चिंता करण्याची गरज नाही. या ठिकाणी अनेक कार्यकर्ते आपले निवडून येणार आहेत. या तरी जिल्हा परिषद गटाचा निकाल आजच लागलेला आहे. पलीकडे सैदापूरला सुद्धा चौकशी करा, पलीकडे मसूरला चौकशी करा, अनेक जिल्हा परिषद गटामध्ये चौकशी करा. या वेळचं वारं कुणाचं आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मी दाव्यानं सांगतो, मी या 17 गावातल्या कुठल्याही गावामध्ये विकासासाठी तुम्हाला दुसऱ्याच्या दारामध्ये जाऊन देणार नाही. एवढी ताकद आणि एवढी हिंमत मला सिद्धनाथानं दिलेली आहे. या कोपाड्यातलं एकही कुटुंब असं राहिलेलं नाही. मी प्रत्येकाच्या घरी गेलो, प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सामील झालो, पण तो कधीही मला स्वतःसाठी काय मागितलं नाही. माझ्याकडे या गावातली ज्येष्ठ मंडळी आली. सुदाम तात्या तुम्ही होता, रंगादादा होता, श्रीरंग चर्मन होते. तुमच्या पुरतं तुम्ही तिकीट घ्याल आणि तुमचं स्वतःच साध्य करून घ्याल. मी त्या दिवशी त्यांना शब्द दिला, तात्या मी माझ्यासाठी लढाई करत नाही, मी स्वाभिमानी जनतेसाठी लढाई करतोय, सामान्य कार्यकर्त्यांच्यासाठी लढाई करतोय. ज्या दिवशी अमित नानाचं तिकीट डावलं जाईल, ज्या दिवशी हिंदूराव नानाच्या बायकोचं तिकीट डावलं जाईल, त्या दिवशी हा पट्ट्या अपक्ष म्हणून तुमच्या समोर उभा राहील. असा मी प्रामाणिक सर्वसामान्यांच्यासाठी काम करणारा कार्यकर्ता. मित्र, तुम्ही विकासाची चिंता करू नका. विकास कसा आणायचा, कुठल्या ऑफिस मध्ये कसा पत्रव्यवहार करायचा, हे सगळं मला चांगलं माहिती आहे. या कराड तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी मी विकासाची गंगा नेली, पाण्यासाठी काम केलं, रस्ते नेले, गोरगरीब जनतेची सेवा केली. परंतु भविष्यामध्ये सत्ता नसेल तर काही करू शकत नाही. मला या तालुक्यातल्या युवकांच्या हाताला काम द्यायचं आहे. माझ्या समोर बसलेल्या लाडक्या बहिणींच्या हाताला काम द्यायचं आहे. गरीब जनतेच्या आरोग्याचा प्रश्न मला सोडवायचा आहे. म्हणून खऱ्या अर्थानं तुमच्या समोर आम्ही निवडणुकीला उभं राहिलो. मला माहिती आहे या भागाच्या अनेक गावांच्या अनेक समस्या आहेत. कोपड्यासारखं एक मोठं गाव आहे, या गावाला अनेक सुविधांची गरज आहे. आरोग्याची सुविधा झाली पाहिजे, स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, चांगले रस्ते झाले पाहिजे. या भागातल्या कोपड्यातल्या प्रत्येक युवकाच्या हाताला काम दिलं पाहिजे. यासाठी संघर्षाची ज्योत पेटवून आम्ही सगळेजण काम करतो. तुम्ही निश्चिंत राहा. पुढच्या 5 वर्षामध्ये या 17 गावामध्ये एकही काम शिल्लक राहणार नाही, असा शब्द सिद्धनाथाच्या साक्षीने आपल्याला देतो. कुणी काय ताम्रपट घेऊन आलेलं नाही राजकारणामध्ये. अनेक लोक आले, अनेक लोक गेली, परंतु आपण मीच विकास करतो ही स्वतःची छाती बडवून घेणारे आपण जे खोटे विकासाचे फतवे काढताय ते खरं तर साफ चुकीचे आहे. आम्ही सुद्धा विकासाची गंगा आणली, पण लोकांना समजलं की बस आपलं स्वतःच वाजवायची काही गरज नसते. लोक ज्यावेळेला काम करणारा माणूस असतो त्या माणसाच्या पाठीशी अशा ताकदीने उभे राहतात. कुणालाही बोलवण्याची गरज भासत नाही, कुणालाही निरोप देण्याची गरज भासत नाही. या ठिकाणी विराट जनसमुदाय
आपण बघितलं तर पहिलीच मला वाटते कोकणातली सभा असेल, एवढ्या प्रचंड संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिले. मित्र, बरंच काय बोलायचं आहे, परंतु आपण कधीतरी मोकळ्या गप्पा मारू. परंतु मी दाव्यानं सांगतो, या कोपडे गावाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी, या जिल्हा परिषद गटाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी, या स्वाभिमानी तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी, जी गोर गरीब जनतेचं नशीब उज्ज्वल करण्यासाठी जे आपले उमेदवार आहेत, हे तिन्हीच्या तिन्ही उमेदवार सामान्य उमेदवार आहेत. पलीकडे सुद्धा बघितलं तर ते सामान्य उमेदवार आहेत. या सामान्य उमेदवाराच्या पाठीशी आपण गंभीरपणे उभा राहिलो पाहिजे. कारण कराड तालुक्याचा इतिहास असा आहे, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी ज्यावेळेला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्थापना केली ना, त्यावेळेला स्वर्गीय आबासाहेब पार्लेकर मला वाटतं पहिले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले होते. लोकल बोर्डाचे जिल्हा परिषद अध्यक्ष ना, लोकल बोर्डाचे अध्यक्ष झाले. मी आज दाव्यानं सांगतो, आजही परिस्थिती अशी आहे, कराड तालुक्याचा सभापती करण्याची भूमिका ही तुमच्या समोर बसलेल्या जनतेच्या हातामध्ये आहे. आणि सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष सुद्धा या कराड तालुक्याला विचारात घेतल्याशिवाय होणार नाही, एवढा शब्द मी सिद्धनाथाच्या साक्षीने आपल्याला सांगतो. तुम्ही सगळेजण, आपली शेवटची सभा आहे, अनेक कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली, स्वतःच्या कामावरती पाणी सोडलं आणि गेले 8-10 दिवस ऊन वारा पाऊस खाणं पिणं सगळं सोडून आपण एवढी मेहनत केली, हे तुमचे ऋण मी आयुष्यभरात कधीच फेडू शकणार नाही. माझी सगळ्या कार्यकर्त्यांना, इथं बसलेल्या समस्त जनतेला विनंती आहे, अनेक दांडगे उमेदवार उभे राहिलेले आहेत, अनेक लोकांना आमिष दाखवले जात आहे. सकाळपासून अनेक मला फोन येत आहेत, भाऊ या ठिकाणी असं केलं जातं, या ठिकाणी असं केलं जातंय. परंतु मला सगळ्या जनतेवरती विश्वास आहे, मला समजतं तुमच्या समाजावरती विश्वास आहे. तुम्ही या लोकशाहीच्या उत्सवामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाही घालून दिलेली आहे, त्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये जे प्रामाणिक लोक आहेत, त्या प्रामाणिक लोकांना निवडून देण्याची भूमिका आपण घेणार आहोत. कोकणाची जनता कधी चुकीच्या गोष्टीला थारा देत नाही. कोपडेतला नागरिक हा चांगल्या माणसाच्या पाठीशी कायमस्वरूपी उभा राहिलेला आहे. या ठिकाणी कोपडे असेल, या जिल्हा परिषद गटाच्या लोकांनी ठरवलेला आहे की आम्ही पक्ष जात पात विरहित यावेळेला अपक्षाचे उमेदवार, या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत. हा निर्धार आपण सगळ्यांनी केलेला. मी न सांगता स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील लोक आहेत, बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती प्रेम करणाऱ्या लोकांनी सुद्धा या ठिकाणी पाठिंबा दिलेला, रयत संघटनेच्या लोकांनी सुद्धा आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. अनेक कार्यकर्त्यांचे मला दिवसभर फोन येत आहे, भाऊ तुम्ही चिंता करू नका, ही इलेक्शन आम्ही आमच्या हातामध्ये घेतलेले आहे. आम्ही यावेळेला ठरवलेलं आहे, कोपडे जिल्हा परिषद गटाचे तिन्हीच्या तिन्ही उमेदवार प्रचंड बहुमताने आम्ही निवडून देणार असंही लोकांनी ठरवलेलं आहे. परंतु माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपण गाफील राहून चालणार नाही. अनेक कार्यकर्त्यांची दिशाभूल केली जाते, अनेक कार्यकर्त्यांना टॉर्च केलं जाते, अनेक कार्यकर्त्यांना दाबलं जात आहे. परंतु या ठिकाणचा कार्यकर्ता कराड तालुक्याचा दाबणारा नाही. उद्याचा एक दिवस महत्वाचा आहे. तुम्ही आपल्या न्याय हक्कासाठी पुढचे 2 दिवस मनापासून जेवढं 8-10 दिवसामध्ये काम केले त्याच्यापेक्षा डबल ताकदीनं काम करून, कुणी काय आमिष दाखवायला लागलं तर त्या आमिषाला बळी न पडता, कुठल्याही गोष्टीला बळी न पडता, माझी सुविध पत्नी विद्या रामकृष्ण वेता, मी कोपडेकरांना सांगतो, माझं 14-15 वर्ष लग्न झालं, मी एकही दिवस माझ्या मिसेस बायकोला बाहेर काढलं नाही घरात. परंतु माझ्या बायकोनं मला प्रश्न विचारला, तुम्ही 25 वर्ष 23 वर्ष काम करता, तुमच्या अन्याय होतो, कुटुंबावर अन्याय होतो, तुम्ही का बसणार? आणि ही रणरागिणी पुढे आलेली मला म्हणली आपण निवडणूक लढायची.
नाना पिसाच्या बायकोनं सुद्धा नानाला प्रश्न केला, तुम्ही 15 वर्ष फिरता, काम करता, समाजाची सेवा करता, तुमच्या अन्याय होतो, तुम्ही काय बसणार? आणि तीच गोष्ट अमित नानांच्या सारखी एक सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता, वडिलांचं अख्खं आयुष्य सेवा करण्यात गेलं, त्या कुटुंबाचं आयुष्य सेवा करण्यामध्ये गेलं. हा पोरगा ग्रामपंचायत सदस्य आहे, गेली 5 वर्ष अगदी कुणाच्या पत्राला उचलण्यापासून काम करतो, सामान्य लोकांना न्याय देण्याचं काम करतोय. अशा कार्यकर्त्यांना आपण निवडून दिलं पाहिजे. पुढच्या 5 वर्ष आपल्या जिल्हा परिषद गटाचा चेहरा मोहरा बदलायचा असेल तर तुम्ही यांना निवडून द्या. 24/7 रामकृष्ण वेता तुमच्यासाठी अवेलेबल असेल. कधीही रात्री 12ला फोन करा, कुणीही फोन करा, तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचं काम हा तुमचा भाऊ म्हणून, तुमचा सहकारी म्हणून पुढची 5 वर्ष मी निश्चितपणे करेन. एवढा शब्द आजच्या सांगता सभेमध्ये आपल्या सगळ्यांना देतो. वेळेचं भान ठेव, आपल्याला आचारसंहितेचं भान ठेव, कुणालाही काही न म्हणता लोकशाहीच्या मार्गानं आपण सगळ्यांनी 7 तारखेला आपल्या उमेदवाराचं, जिल्हा परिषद गटाच्या उमेदवाराचं चिन्ह आहे गवशी. तुम्ही सांगा काय चिन्ह आहे? जोरात आवाजात सांगायला पाहिजे. या पोपडे गुंडमला पाहिजे, पोपडे जोरात सांगा काय चिन्ह आहे? जोरात सांगा, जोरात सांगा. पहिल्या 2 उमेदवारांचं चिन्ह काय? काय चिन्ह आहे? एका मशीनवरती चिन्ह आहे.